यावर्षीचा दसरा म्हणजेच विजयादशमी सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी विशेष आहे. एक मोठा बदल दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार आहे. संघ स्वयंसेवकांचा गणवेश या सोहळ्यात बदलला जाणार आहे. नवीन लोक फार जुळले आहेत, कारण की बरेच लोक जे आहेत की हाफ पॅन्टला थोडंसं पाहून यायला थोडंसं मनामध्ये एक राहायचं त्यांचं. त्याच्या जागी आता फुल पॅन्ट आल्यामुळे ते बिनधास्त बिलकुल येतात आहे आणि तसंही संघ काळानुसार बदलत आहे. पहिले तरुण पिढीला असं वाटायचं की हाफ पॅन्टमध्ये मी कसं जाऊ, म्हणजे सगळ्यांसोबत जर मला जायचं आहे एक समाजामध्ये तर मी हाफ पॅन्टवर कसं जाऊ. तर आता फुल पॅन्ट आला तर त्यामुळे ते थोडं कम्फर्टेबल वाटतं त्यांना आणि ते जास्त जास्त आकर्षित होत आहेत आणि त्यांचा उत्साहही त्यामुळे जास्त वाढून राहिलेला आहे. गणवेश बदलाचा फायदा संपूर्ण देशात जाणवेल असा विश्वास संघवर्तुळात व्यक्त केला जातोय. जास्त थंडी असलेल्या उत्तरेकडच्या राज्यात या बदलामुळे स्वयंसेवकांच्या उपस्थितीत फरक पडेल असा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आहे. एक प्रक्रिया असते. संघामध्ये जे काही बदल होतात ते संघाच्या अखिल भारतीय बैठकीत चर्चा करून सर्वांची विचार विनिमय करून हा बदल करण्याकरताही 4-5 वर्ष ही प्रक्रिया सगळी चालली आणि मग सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. ते निर्णयाप्रमाणे हा बदल झालेला आहे. स्वाभाविक बदल आहे आणि त्या बदलाप्रमाणे हा सगळा नवीन प्रकारच्या गणवेशाचा कार्यक्रम होईल. विजयादशमी सोहळ्याच्या निमित्तानं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत देशातल्या एकूण परिस्थितीवर आणि तत्कालीन विषयांवर संघाची भूमिका मांडतात. पाकिस्तानवर भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल आणि देशातील एकूण राजकीय परिस्थितीवर भागवत काय वक्तव्य करतात याकडे देशाचं लक्ष लागून राहिलंय. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.